रत्नागिरीत युरिया खताचा तुटवडा, बळीराजा अडचणीत. मॉन्सून तोंडावर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता खत टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. शेतीच्या कामांना वेग आला असतानाच युरिया खताचा अपुरा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. कंपन्यांकडून इतर जिल्ह्यांना खत पुरवठा केला जात असताना रत्नागिरीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. मॉन्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असताना युरिया खताची मागणी वाढली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आणि खत विक्रेते दोघेही संतप्त झाले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की युरिया कंपन्यांकडून इतर भागात नियमित पुरवठा केला जात आहे, मात्र रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुरेसा माल दिला जात नसल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक दुकानांमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत. युरिया खताच्या अपुऱ्या पुरवठ्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील बळीराजा आणि खत विक्रेते एकत्र येत युरिया कंपन्यांविरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. खताचा मुद्दा रिन्युअल आला आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही देखील 1 तारखेपर्यंत या ठिकाणी अल्टिमेटम दिलेला आहे. काय नक्की प्रकारे काय सांगता? खत हे युरियाचं जास्ती शॉर्टेज आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडे सर्वात जास्ती शॉर्टेज आहे. आणि त्याचं कारण असं आहे की नर्मदा बायोकेम म्हणून कंपनी आहे, ती अख्ख्या भारताला रत्नागिरीतून ब्रेक पॉईंटवरून खत पुरवठा करते. वर्षभर त्यांचा पुरवठा चाललेला असतो, पण रत्नागिरीमध्ये 1 टन पण ते विक्रीसाठी देत नाही. त्यांच्याकडे पैसे जमा असताना पण ते माल देत नाही आहेत आणि याच्यामध्ये त्यांना साठेबाजी करून पैसे कमवायचा इच्छा दिसते. आणि बाकी बागायतदारांना कॉम्प्लेक्स खत लागणारं ते इतर कंपन्या देत आहेत. महाजन देत आहे, RCF देते आहे, जुवारी देत आहे. पण दुसरी आणखीन एक गोष्ट, बफर स्टॉक आत्ता गरज नसताना गव्हर्नमेंटनी बफर स्टॉक करून ठेवला आहे. शेतकऱ्यांना खत मिळत नाही आणि लोकांची गोडाऊन पॅक आहेत आणि विक्रीला परमिशन नाही. हे कोणत्याही परिस्थितीत लगेच युरियाची परमिशन देऊन विक्री करायला द्यावी अशी आमची इच्छा आहे. एकतर गोडाऊन अडकून राहतात आणि शेतकऱ्यांना माल मिळत नाही. लांबून लांबून शेतकरी येतात आणि त्यांना खत देता येत नाही. आम्हाला पुढे काय असणार अल्टिमेटम? आता जर ह्यांनी 1 तारीखपर्यंत आम्हाला पाहिजे तेवढा युरिया उपलब्ध करून नाही दिला कुठली नर्मदावाल्यांनी, तर आम्ही इकडून त्यांचा रेक पॉईंट बंद करणार आणि हजारो शेतकरी बोलेरो गाड्या घेऊन येणार आहेत आणि ते त्यांना पाहिजे तेवढं खत धक्क्यावरून घेऊन जाणार आहेत आणि त्यांना पैसे पण मिळणार नाहीत त्याचे. आपलं नाव? बाबा दळी. मी मापदा संघटनेचा रत्नागिरीचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे.